अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपला क्लास सुरू आहे इंग्लिश स्पीकिंगचा, हा आपल्याला माहित आहे. तर या अनेक दिवसापासून तो क्लास सुरू आहे. या अगोदर तुम्ही एक टेस्ट सोडवली आहे. ते धिस या शब्दावर आधारित टेस्ट होती. धिस म्हणजे हा, ही किंवा हे. म्हणजे धिसचे 3 अर्थ होते. तर त्याच्याच आधारित टेस्ट आहे. फक्त दॅट शब्द आलेला आहे. दॅटचा अर्थ काय होते? तो, ती, ते असे 3 अर्थ होतात दॅटचे. समजा मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. दॅट इज अ बॉटल. ती बॉटल आहे. त्याला आपण अगोदर काय शिकलो? धिस इज अ बॉटल. म्हणजे ही बॉटल आहे. जवळ असली तर आपण त्याला ही बॉटल म्हणतो. थोडीशी अंतरावर असली तर काय म्हणतो आपण? दॅट म्हणतो. धिसचा आणि दॅटचा फरक लक्षात घ्या. धिस म्हणजे आपल्या अगदी आजूबाजूला आसपास जवळ एखादी वस्तू असली जिला आपण हात लावू शकतो, असं दाखवू शकतो जवळचं, तर त्याला आपण धिस म्हणतो. धिस धिस म्हणजे ही वस्तू आहे. आणि दॅट कधी म्हणतो? दॅट आपण म्हणतो थोडी अंतराळ वस्तू आहे आपल्यापासून. काय विशिष्ट अंतरावर जर वस्तू असली आपण त्याला हात लावू शकत नाही, दूर दाखवू शकतो, तेव्हा आपल्याला वापरायचं असते दॅट. हा धिस आणि दॅटचा लक्षात ठेवा. वाक्य रचना तुम्हाला सारखीच दिसणार आहे. फक्त हा ऐवजी तो, ही ऐवजी ती, हे ऐवजी ते, असं इतका फरक आहे. समजा हा टेबल आहे, तो टेबल आहे. टेबलच आहे. समजा हा ऐवजी तो मागतो. किंवा ही खुर्ची आहे, जवळ असल्यामुळे त्याला आपण काय म्हणू? ती खुर्ची आहे. म्हणजे धिस इज अ चेअर, जवळ असेल तर, दूर असेल तर दॅट इज अ चेअर. हा इतका फरक आहे. समजा आपण दरवाजाला लागून असू तर आपण काय म्हणू? धिस इज अ डोअर. आणि थोडं दुरून आपण दाखवतो तेव्हा काय म्हणतो? दॅट इज अ डोअर. तो दरवाजा आहे. असा फरक लक्षात घ्या. ही टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे. 20 मार्काची आहे. धिस सारखी दॅटची आहे. तुम्हाला मी आता वाक्य सांगतो काय तर. दॅट इज अ लायन. 10 याच्यामध्ये सेंटेन्सेस म्हणजे 10 वाक्य कोणते आहेत? दॅट इंग्रजीचे आहेत. ते त्याचं तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचं आहे. दॅट इज अ लायन. दॅट इज नॉट अ ट्री. इज दॅट अ टीव्ही. आता इथं प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नाचे चिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. तर तुम्ही जसं याच्यात प्रश्नचिन्ह आहे तसं तुमच्या मराठी उत्तरात सुद्धा प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. दॅट इज नॉट अ मोबाईल. इज दॅट अ टेबल. याला प्रश्न विचारलेला आहे, उत्तरात सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. दॅट इज अ कॅट. हे मराठीत तुम्हाला लिहायचं आहे. इज दॅट अ बॅग. याला सुद्धा प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. दॅट इज नॉट अ डॉग. इज दॅट अ बॅग. हे सगळे इंग्रजीतले वाक्य आहेत, इंग्रजीतले सेंटेन्सेस आहेत. हे तुम्हाला मराठीत लिहायचे आहेत. मराठीत याचं उत्तर. आता परत पुढच्या पेजवर तुम्हाला मी देतो. 11 पासून ते 20 पर्यंत हे सगळे मराठीचे सेंटेन्सेस आहेत. सगळे मराठीचे वाक्य तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्या मराठीच्या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. फक्त एका मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो. ती गाय नाही, हे इंग्रजीत लिहायचं आहे. तो पक्षी आहे का? प्रश्नचिन्ह आहे, त्याला प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. क्वेश्चन मार्क तुमच्या इंग्रजीमध्ये आलंच पाहिजे. ते झाड आहे, ती पेटी आहे, ती पिशवी आहे का? प्रश्न आलेला आहे. ती खुर्ची नाही, ते मैदान आहे, ती भिंत आहे का? इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. तुमच्या उत्तरात प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. तो पंखा नाही, तो रस्ता आहे. हे सगळे 10 वाक्य या पेजवरचे इंग्रजीत तुम्हाला लिहायचे आहेत. एकदम सोपा लक्षात घ्या तुम्ही. 10 वाक्य मराठीत आहेत, ते इंग्रजीत लिहायचे आहेत. 10 वाक्य इंग्रजीत आहेत, ते मराठीत त्याचं उत्तर लिहायचं आहे. इतका सोपा आणि साधी हे टेस्ट आहे. हे टेस्ट सर्वांनी सोडायची आहे. आणि हा इथं आपण क्लास संपूया. पुन्हा नवीन भागात भेटूया. थँक्यू.